कारण की ज्या वरती आपण प्रेम करतो आपण त्यांना वेळ देतो. आमेन. आणि परमेश्वरावरती प्रेम आपण फक्त हे म्हणून दाखवत नाही की प्रभू मी फार प्रेम करतो आणि माझा फार विश्वास आहे तुझ्यावरती. नाही, प्रभूवरती प्रेम आणि निष्ठा आपण त्याच्या मंदिरात येण्याद्वारे आपण दाखवतो. म्हणून बायबल सांगतं की शेवटचा काळ, शेवटचा दिवस तुम्ही जो लवकर येताना पाहता तितकं जास्त तुम्ही संगती वाढवा. म्हणून या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला आपली सहभागिता वाढवणं फार गरजेचं. आपण रविवारच्या व्यतिरिक्त पण भेटणं आवश्यक आहे, जेणेकरून सहभागितेमधले सर्व आशीर्वाद देव आपल्याला देईल. सो आपण देवाच्या वचनात जाऊ. जे वचन देवाने आपल्याला दिलं की देवाची आपल्यासाठी योजना काय आहे, देवाची त्याच्या लोकांसाठी योजना क्या है, कि क्यों परमेश्वर ने इज़राइल को छुड़ाया था, परमेश्वर ने क्यों उनको गुलामी से छुड़ाया, परमेश्वर ने उनको बंदवाई से छुड़ाया, अंधकार से छुड़ाया. आणि परमेश्वर त्यांना म्हणाला की मी तुम्हाला एक असा देश देत आहे जो देश ज्या ठिकाणी त्या भूमीवरती दूध आणि मधाचे प्रवाह वाहतील. म्हणून या वचनाद्वारे आपण ही गोष्ट निश्चित करू शकतो की परमेश्वर आपल्याला एका चांगल्या जीवनाचा प्रॉमिस आपल्याला देत आहे. उसकी योजना है कि वो हमें एक अच्छा जीवन दे. चुनाव हमारा है, हम कौन सा जीवन जीना चाहते हैं. क्या हम वो जीवन जीना चाहते हैं जो हमारे पूर्वज हमको दे रहे हैं, क्या वो जीवन जीना चाहते हैं जो संसार जी रहा है, क्या हम वो जीवन जीना चाहते हैं कि जो मैंने चुना है कि मैं जीऊंगा इस तरीके से, या वो जीवन जो परमेश्वर ने मेरे लिए रखा है. सो देवाची योजना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपण पाहिलं की देवाने अरण्यातून काढून, गुलामीतून काढून त्यांना कराराच्या देशामध्ये देव त्यांना घेऊन आला. आणि आपण बघितले की कशा प्रकारे इस्रायली लोकांना देवाने फारोच्या गुलामीतून काढलं, त्याच प्रकारे आपल्याला पण परमेश्वराने वेगवेगळ्या गुलामीतून काढलेलं आहे. नशेच्या गुलामीतून, व्यभिचाराच्या गुलामीतून, लोकांची गुलामीतून. देवाने आपल्याला सैतानाच्या गुलामीतून काढलं, देवाने आपल्याला पापाच्या गुलामीतून काढलं. आमेन. आणि म्हणून ज्यावेळेस आपण मुक्त होतो, देव आपल्याला सोडवतो, त्याच्यानंतर आता आपलं जीवन हे आपलं राहत नाही परंतु परमेश्वराचं होतं. सो देवाने यांना काढलं यासाठी नाही की आता त्यांनी जाऊन त्यांचे जीवन जगावं. इसलिए नहीं कि अब वो जाए और उनको जो मर्जी चाहिए वो करे, इसलिए नहीं कि अब उनको जो लग रहा है वो अच्छा चुने, लेकिन इसलिए कि अब जब तुम गुलामी में थे अब तुम मेरे पुत्र हो चुके हो. तो हमने देखा कि इजराइलियों को छुड़ाना केवल छुड़ाना नहीं था, उनकी पहचान को बताना था कि तुम लोग कौन हो जानो. और आज हम लोग 10 साल से, 20 साल से, 50 साल से चर्च में बैठे हैं, आइडेंटिटी मालूम ही नहीं है. हमारे जीवन वैसे ही है जैसे दुनिया के लोग जीते हैं, है कि नहीं. हमारे डिसीजंस वैसे ही है जैसे बाकी लोग जी रहे हैं. हमारा सोचना, हमारा जीवन को जीना, हमारा चाल चलन वैसे ही है जैसे कि दुनिया के लोग जी रहे हैं. तो ये जीवन मसीह का नहीं है, हे जीवन प्रभूने दिलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला देवाची योजना काय माझ्या जीवनासाठी आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे, हा प्रभूची योजना आहे की तुम्हाला आरोग्य देईल, प्रभूची योजना आहे की तुम्हाला संपत्ती देईल, प्रभूची योजना ही आहे की तुम्हाला नोकरी देईल. आणि ह्याच काय म्हणतात त्याला प्रॉमिस वरती ते लोक जीवन जगतात. परंतु प्रभूची योजना काय, सगळ्यात पहिलं प्रभूने आपल्याला आयडेंटिटी दिली. इस्रायलला देवाने एक युनिक आयडेंटिटी दिली होती. इस्रायलला परमेश्वराने एक वेगळी पहचान दिली होती. त्या देवाने त्यांना म्हणाला की तुम याजकों का राष्ट्र हो और पवित्र जन हो मेरे लिए. काय सांगितलं देवाने, तुम्ही काय माझ्यासाठी याजक म्हणून आहात, याजकाचा समाज आणि पवित्र राष्ट्र आहात. सो इस्रायलला पावलो
पावली ही आठवण ठेवायची होती की देवाने मला सोडलेला आहे, कारण की त्यांनी मला पवित्र केलेलं आहे. उसने यदि मुझे छुड़ाया है तो मुझे पवित्र जीवन जीना है. उसने मुझे यदि छुड़ाया है तो मैं याजक की तरह जीवन जीना है. ही आठवण देव त्यांना करून देतो. अनुवाद 8 मध्ये लिहिलं आहे की कारण परमेश्वर तुझा देव तुला एका चांगल्या भूमीत आणीत आहे, पाण्याचे झरे, धान्य, द्राक्षे आणि तेलाची भूमी. ही भूमी फक्त जगण्यासाठी नव्हती, परंतु ही भूमी समृद्धीची होती. आणि आज आपण पाहू, मग आपण बघितलं शब्बात की कशा प्रकारे देव म्हणाला की तुम्ही शब्बात दिवस काय करा, पवित्रपणे पाळा. शब्बात पाळायला सांगितला. इतर सगळे लोक 7 दिवस काम करायचे, परंतु इस्रायली लोक किती दिवस काम करायचे? 6 दिवस काम करायचे आणि मग 7वा दिवस परमेश्वराला द्यायचे. म्हणून आज पण आपल्या जीवनामध्ये बेसिक गोष्टी आपल्याला प्रस्थापित करणं फार गरजेचं आहे की 6 दिवस मी काम करणार, परंतु रविवार मी परमेश्वराला. आणि जसे आई वडील वागतील तसेच मुलं पण वागतील. उद्या आपण हे म्हणू शकत नाही माझा मुलगा चर्चला येत नाही, माझी मुलगी चर्चला येत नाही, त्याचं कारण मीच आहे. त्याचं कारण कोण आहे? कोण आहे? मीच आहे. मी काय करायला पाहिजे? कान पकडायला पाहिजे आणि चर्चला घेऊन यायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. क्या करना चाहिए? कान पकड़ना चाहिए. जब बच्चा कोई गलती करता है क्या करते हैं? उसको एक थप्पड़ लगाते, कान पकड़ते, छड़ी लेते. स्कूल में टीचर क्या करते हैं? पनिशमेंट करते. तो चर्च आने के लिए अगर हमारे बच्चे नहीं आते उसका जिम्मेदार मैं हूं. आज जॉर्डनची स्कूल आहे 9 ते 3:30. 2 वेळेस मेसेज आला एव्हरीबडी मस्ट कम, कारण की उद्या त्याची प्रैक्टिस है. मी डिसीजन लिया, मैं नहीं छोड़ूंगा, चर्च के बाद छोड़ दूंगा. मैं उनको मैसेज किया, वो चर्च के बाद आएगा, क्योंकि चर्च पहले. एग्जाम हो तो बात अलग है, फाइनल एग्जाम हो, कुछ इंपॉर्टेंट चीज हो. जब मैं कॉलेज में था, साइंस स्टूडेंट था, प्रैक्टिकल छोड़ के मैं शारून चर्च में होता था सबसे पहले. प्रैक्टिकल छोड़ के, एंड आई एम टेलिंग यू 12th में भी फर्स्ट क्लास में पास हुआ. प्रैक्टिकल सारे मिसिंग, एक भी प्रैक्टिकल में नहीं था. पता नहीं कैसे एग्जाम दिया. प्रभूला जो पहिला स्थान देव, देव त्याला प्रथम स्थान. प्रेज द लॉर्ड. जो देवाला प्रथम स्थान देईल. म्हणून देव पहिला की जग पहिलं हे आपण डिसिजन करतो. म्हणून आपले लेकर आपल्याला फॉलो करतील. कोणाला फॉलो करतील? आपल्याला फॉलो करतील. सो देवानी त्यांना काय सांगितलं? 6 दिवस काम करा, तुम्ही खूप काम करा, दिवस रात्र काम करा, बिझनेस करा, नोकरी करा, शेती करा, ऍग्रीकल्चर, व्हॉट एव्हर यू डू, परंतु 7वा दिवस काही काम करू नका. 7 दिवस कोणाला द्या? परमेश्वर. प्रत्येक यहुदी 7व्या दिवशी देवासोबत वेळ स्पेंड करायचा. हालेलुया. देवासोबत वेळ घालवायची. पूर्ण दिवसभर आपल्याला तरी फक्त 2च तास बसायचं देवासोबत, पूर्ण दिवसभर. पण माझं सजेशन की रविवारचा दिवस सगळ्यात पहिले देवासोबत, नंतर तुमच्या फॅमिली सोबत स्पेंड करा. आमेन. पती पत्नी सोबत बसा, सोबत लंच करा, सोबत डिनर करा. आमेन. सोबत शॉपिंगला जा, सोबत थोडीशी गप्पा गोष्टी करा, लेकरांसोबत खेळा. बाकी दिवस ते शाळेत असतात, बाकी दिवस ते बिझी असतात. प्रत्येक वेळेस तुमच्या घरामध्ये काम 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 हा व्याप तुम्ही घेऊन येऊ नका. लक्षात ठेवा, पुढे चालून इतका स्ट्रेस है लेकरांवरती. आमेन. बहुत स्ट्रेस है आगे चल के. पढ़ाई का स्ट्रेस, फिर वो पढ़ेंगे नहीं, फिर पास होने का स्ट्रेस, 10th बोर्ड का स्ट्रेस, तणाव जीवन आहे. आणि म्हणून सब्बात आपल्या घरामध्ये आलाच पाहिजे. आमेन. हमारे घर में विश्राम आना चाहिए. आपल्या घरामध्ये देवाची शांती आली पाहिजे. आणि म्हणून आपण रविवारचा दिवस, आपल्या देशामध्ये सुट्टी कधी आहे? रविवारी. म्हणून रविवारचा दिवस आपण विश्राम दिवस म्हणून डिक्लेअर करायचा. तो दिवस शब्द नाहीये. शब्द कोण आहे? शब्द कोण आहे? अभी दिन है या व्यक्ति है? शब्द कौन है? यस, व्यक्ति. वेरी गुड. शब्द कौन है? आता व्यक्ति. कौन है वो व्यक्ति? यीशु मसीह.
Praise the Lord. विसरले मागच्या रविवारचं. शब्बत म्हणजे कोण? व्यक्ती. येशू म्हणाला, मी सब्बाताचा धनी आहे. मैं हूं सब्बत का परमेश्वर. मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. तो यहूदी केवल दिन को मना रहे थे, लेकिन यीशु बोला, अब उसको छोड़ो, मेरे में आओ. तो हमारे लिए केवल संडे नहीं, मंडे से लेकर सैटरडे तक हर दिन जो दिन मैं प्रभु में हूं, वो मेरे लिए सबत है, वो मेरे लिए विश्राम. हालेलुया. केवळ संडे नाही, मंडे भी मेरे लिए सबत. क्यों? क्योंकि ती सवय मला लागलेली आहे देवासाठी जगायची. सबत तुम्हाला सवय लागतो की तुम्ही देवाचे आहात, तुम परमेश्वर के हो. ये चीज सबत सिखाता है. तुम काम करने के लिए जन्म नहीं लिए हो. तुम्हारा जन्म झगड़ा करने के लिए नहीं हुआ. तुम्हारा जन्म एक दूसरे को खुश करने के लिए नहीं हुआ. तुम्हारा जन्म हुआ है परमेश्वर के लिए. तो इसलिए किसके लिए जियो? प्रभु के लिए जियो. एक दूसरे के लिए मत जियो. लोगों को खुश करना छोड़ दो. पैसे के पीछे भागना छोड़ दो. कितना कमा लोगे? पैसा कमा के. आमेन. कितना कमाएंगे? जिनके पास बहुत पैसे, वो समझ भी नहीं रहे कैसे खर्च करें. सुसाइड कर रहे. डेली न्यूजपेपर मध्ये वाचतो. डेली. आणि सगळे आत्महत्या करणारे श्रीमंत लोक आहेत. गरीब नाही. गरीब फार कमी करतात. गरीब लढतात. गरीब काय करतो? लढतो. परंतु श्रीमंत काय करतो? ताबडतोब आत्महत्या करतो. सो देवाची योजना काय आपल्यासाठी? देवाची योजना आहे की आपण त्याच्या विश्रामामध्ये राहावं. आमेन. आणि आज आपण पाहू की देवाची योजना दरिद्राची नाही, परंतु करारातील समृद्धीची योजना है. कि प्रभु की योजना गरीबी की नहीं है, कंगाली की नहीं है, लेकिन प्रभु की योजना है उसकी वाचा में समृद्धी. सगळ्यात मला समृद्धी. मोठे समृद्धी. देवाने इस्रायलला अरण्यातून काढून वचनबद्ध भूमीत घेऊन गेले. आता मेन प्रॉब्लम काय? मेन प्रॉब्लम ये नहीं था कि लाल समुद्र को पार कैसे करेंगे, वो तो प्रभु ने कर दिया. मेन प्रॉब्लम वो नहीं था यर्दन को कैसे पार करेंगे, वो भी प्रभु ने कर दिया. मेन प्रॉब्लम वो नहीं था कि कनान में दानव बैठे थे, उसको भी प्रभु ने जीत लिया. मेन प्रॉब्लम ये है कि अब जो तुम नए भूमि पे आए हो, क्या तुम तुम्हारा लाइफस्टाइल बदलने के लिए तैयार हो? ये सबसे बड़ा चॅलेंज आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण आजारावरती मात मिळवू शकतो. किडनी आजारावर, कॅन्सरवरती, टीबी वरती, आहे का नाही? मोठे मोठे आजारावरती आपण येऊ. इन द नेम ऑफ जीसस विक्ट्री मिल सकती है, यीशु के नाम से. लेकिन सबसे बड़ी विक्ट्री मुझे अपने खुद के ऊपर प्राप्त करनी है. माझ्या स्वतःवरती मला जय मिळवणं गरजेचं. सगळ्यांना हरू शकतो आपण, पण स्वतःचं मन कंट्रोल मध्ये कसं काय करायचं? सो देवाने त्यांना इस्रायलच्या अरण्यातून काढलं आणि वचनबद्ध भूमीत आणलं. आणि आता अनुवाद अध्याय 8 वाचू. वचन 7 आणि 8. अनुवाद अध्याय 8 वचन 7 आणि 8 वाचू. बायबल आहे. अनुवाद वचन अध्याय 8 वचन 7 आणि 8. कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उत्तम उगम पाहून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंब यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. ही भूमी फक्त नवीन जागा नव्हती. ये भूमि केवल नई जगह नहीं थी, ये भूमि थी हर तरीके से संपन्न. प्रत्येक गोष्टीने
संपन्न, प्रत्येक गोष्टींनी परिपूर्ण. आणि देव म्हणाला, अनुवाद अध्याय 8 वचन 18, अनुवाद अध्याय 8 वचन 18, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. खूप महत्वाचं वचन आहे हे. वचन माझी इच्छा आपण सगळ्यांनी पाठ करा. अनुवाद अध्याय 8 वचन 18. अर्चनाने काढले वचन, वाच परत. तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा, हा, त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. हा, त्याने तरी हे का केले, कारण आजच्या प्रमाणे त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे. Praise the Lord. Praise the Lord. तो प्रभु ने क्या बोला? प्रभु ने बोला, ठीक है, तुम्हाला मी गहू, जव, द्राक्षवेली, लोह, खनिज, सोने, चांदी, हा, पाण्याने भरलेले नाले, नद्या, झरे, ओढे, डोंगरात, खोऱ्यात व डोंगरात उगम पाहून जे झरे वाहतात ते मी देईल. लोहयुक्त खनिज तुला डोंगरातून देईल, तांबे देईल, सगळे धातू देईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील. आणि तुझा देव परमेश्वर याने दिलेल्या देशाबद्दल, उत्तम देशाबद्दल त्याचं धन्यवाद करशील. आहे की नाही? देव म्हणाला की हे मी तुला देईल. आणि परमेश्वरने त्यांना दिलं. परंतु पुढे चालून 18 वचनामध्ये देव म्हणला, आता परंतु काय त्या ठिकाणी पण म्हणजे काय? शर्त. मी तुला हे देईल, पण हा पण फार महत्वाचं बायबल मध्ये. बायबल वाचताना एक एक शब्द वाचा, फक्त वाचू नका. आज मी 2 अध्याय वाचले, आज मी 3 अध्याय नाही. एक वचन वाचा, एक महिनाभर एक एक लाईन वाचा, थांबून थांबून वाचा, 10 वेळेस वाचा. 18 वचन, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. हालेलुया. लेकिन तू अपना यहोवा परमेश्वर उसका स्मरण रखना. मतलब जब तुझे सब कुछ मिल जाएगा, जब तुझे खनिज मिल जाएगा, सोना चांदी मिल जाएंगी, पहाड़ों से पानी मिलेगा, शहद मिलेगा, तू खा पी के तृप्त हो जाएगा, तब तू प्रभु को भूलना मत. और हीच गोष्ट बऱ्याच लोकांसोबत होते. मी मिनिस्ट्री मध्ये कित्येक लोकांना पाहिलेलं आहे. प्रभु के पास आए, आशीष प्राप्त करी. प्रभु ने कई लोगों को ऐसी आशीष दी जो उनके खानदान में कोई नहीं दे सकता. ऐसी चंगाई दी जो कोई डॉक्टर नहीं दे सकता था. आमीन. ऐसा परमेश्वर ने नौकरी दी, बिजनेस दिया जो उनके हैसियत के बाहर था. लेकिन बाद में प्रभु को भूल गए. कुछ ही महीनों बाद, कुछ ही दिनों बाद भूल गए. किती लोक बरे झाले, किती बरे या ठिकाणी बरे झाले, पण सगळे चर्च मध्ये आहे का? नाही. आरोग्य मिळालं, ओके, आता टाटा बाय बाय. पैसे मिळाले काही लोकांना, धनसंपत्ती मिळाली, गाडी मिळाली, बंगले मिळाले बऱ्याच लोकांना, टाटा बाय बाय. प्रियांनो, त्यांना ते मिळालं. देवाने त्यांनी देवाकडे मागितलं. देव म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. मांगोगे तुम्हें मिलेगा. हमने कहा ना, ढूंढोगे तो तुम पाओगे. तो हमने मांगा, प्रभु मुझे गरीबी से ऊपर आना है. प्रभु ने कहा ठीक है, तू मेरा बच्चा है, मैं तुझे आशीष दूंगा, मैं तेरे काम में आशीष दूंगा. जिस काम में तू हाथ लगाएगा उस काम को मैं सफल करूंगा. हालेलुया. उस पे मैंने विश्वास किया, प्रभु ने मुझे सब कुछ दिया. लेकिन उसके बाद जब मेरी बारी आई प्रभु को याद रखने की, तब क्या हो गया? भूल गए. क्या हो गए? भूल गए परमेश्वर. भूलना मतलब ये नहीं कि प्रभु को भूल जाना. भूलना या तो मार्गों को बदल देना. मार्ग को बदल. म्हणून मिनिस्ट्री मध्ये मी फार केअरफुल असतो, फार केअरफुल. मला माहित आहे, मी प्रभूला हेच मागतो, प्रभू मला लोक ओळखण्याचं दान दे, मला काही लोक दे. प्रेज द लॉर्ड.
बाकी त्यांनी पुस्तकं वाचून घेईल, पण मला लोकांना ओळखायचं ज्ञान दे, कारण की त्याच ठिकाणी आपण सुख खातो, अपन सुखतो त्या ठिकाणी. लोगों को नहीं पहचान पाते हम. कोई दो प्यार से बात कर ले, अरे वाह बहुत बढ़िया. कोई गले लगा लेगा, अरे वो बहुत बढ़िया. नहीं, शायद वो जजेबेल हो सकता है, शायद वो फिरौन हो सकता है, शायद वो कोरा हो सकता है, कदाचित तो दुष्टात्मा, शायद वो यहूदा इस्करियोत हो सकता है, जो मुझे किस करेगा लेकिन बाद में मुझे बेच देगा. येशूच्या शिष्यासारखा. सो पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. सो ही सगळ्यात मोठी स्ट्रगल है, प्रभु का स्मरण रखना. प्रभु को हमें आशीष देना कोई बड़ी बात नहीं, क्योंकि उसने बोला ही है, मांगो तुमको मिलेगा. हम मांगते जा रहे हैं, प्रभु देता जा रहा है. लेकिन अब हमारा रोल क्या है? हमारा रोल है, परंतु तुम उसका क्या करना? स्मरण रखना. तू त्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी. प्रभु ने क्या किया था? उनके पूर्वजों को, यानी कि मूसा के समय के लोगों को एक वाचा करी थी. सब लोग बोलेंगे वाचा, करार, मोठ्याने करार, ॲग्रीमेंट. आपला परमेश्वर कराराचा परमेश्वर. तो कराराशिवाय काही करत नाही. देव हा साक्षीचा परमेश्वर. म्हणून देवाने या ठिकाणी लिहिणारा लिहितो की परंतु तू त्याच्या परमेश्वराचं स्मरण कर की आज जे पण माझ्याकडे आहे ते सगळं देवाने मला दिलं. आणि मैं आपको बताऊंगा, यदि आप प्रभु का स्मरण रखेंगे, घमंड आपके आसपास कभी नहीं आएगा. हालेलुया. घमंड कब आएगा? जब मैं प्रभु के स्मरण नहीं रखूंगा. घमंड तुरंत मेरे में गर्व आ जाएगा, अहंकार आ जाएगा. फिर वो अहंकार शैतान के हाथ में मुझे सौंप देगा. एक्चुअली अहंकार एक लिफ्ट है. क्या है वो? लिफ्ट मध्ये बसले सगळे है ना. एस्केलेटर, स्वयंचलित सीढ़ियां मॉल में क्या करते, त्याच्यात उभा राहा आणि आपोआप वरती जाशील. चालायचं नाही काय. वो अहंकार है. अहंकार क्या करेगा? एक बार आप अहंकार की सीढ़ी चढ़ लो, वो आपको शैतान के हाथ में आराम से सौंप देगा. इसलिए धन्यवाद होना बहुत जरूरी है. हालेलुया. फक्त रविवारी आपल्या घरी देवाला धन्यवाद द्या. मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे, एवरी डे प्रभुला धन्यवाद द्या. पाऊल सांगतो, हर परिस्थिति में प्रभु को धन्यवाद. मैं बीमार हूं, थैंक यू लॉर्ड. मेरे पास पैसे खत्म हो गए, थैंक यू लॉर्ड, मैं धन्यवाद देता हूं. मुझे किसी ने धोखा दिया, मेरे बारे में कुछ गलत बोला, थैंक यू जीसस, क्योंकि लोग मेरी बात कर रहे, इसका मतलब मैं कुछ हूं. सी, तुम्ही कोणीतरी आहात, इसलिए लोग बात कर रहे हैं. अगर आप कोई नहीं हो, आपके बारे में कौन बात करेगा? तो पहले मुझे बहुत तकलीफ होती थी जब मेरे बारे में कोई बुरा बात कर रहा है, चीड़ आती थी. लेकिन अब लगता है कि वाह, मेरे बारे में दो लोग बात कर रहे हैं, मतलब मैं थोड़ा सा फेमस हूं. बाहर शहर में बात कर रहे हैं, थैंक गॉड मैं बाहर शहर में भी फेमस हूं. है ना. गली मोहल्ले में बात कर रहे हैं, मतलब मैं अभी थोड़ा सा फेमस हूं. ये सोचना चाहिए, परेशान नहीं होना चाहिए. ऐसा मैंने अपने आप को बोला. प्रेज द लॉर्ड. सो कराराचा परमेश्वर, परमेश्वर हमारा वाचा का परमेश्वर. काय करार केला त्यांनी? पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला. काय करार होता तो? परत वाचू ते वचन. तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. हा. त्याने तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्या प्रमाणे त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्र करार केला होता, तोच तो पाळत आहे. पुढे तेव्हा आपला देव परमेश्वर याला विसरू नका, इतर दैवतांना अनुसरू नका, त्यांची पूजी किंवा सेवा करू नका. तसे केले तर तुमचा नाश ठरलेलाच आहे. बस. पण हे वचन नाही त्याच्यामध्ये. परंतु तू
आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. Praise the Lord. परमेश्वर तुझा देव तुला धन प्राप्ती करण्याची शक्ती देतो, जेणेकरून तो आपल्या कराराला स्थापन करून. एक खूप मोठं सत्य या ठिकाणी दडलेलं आहे. कोणतं सत्य आहे? की देवानी त्या लोकांना फक्त जमीन दिली नाही, नद्या दिल्या नाही, खनिज दिले नाही, परंतु देवाने त्यांना शक्ती दिली. सगळेजण म्हणा शक्ती. शक्ती मोठ्याने शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, धन प्राप्ति करने का सामर्थ्य. क्या सामर्थ्य दिया? ये मैं नहीं कह रहा, बाइबल में लिखा है, आपकी बाइबल में से धन प्राप्ति करायचं सामर्थ्य. क्योंकि परमेश्वर ने धन प्राप्ति उसके करार या वाचा का एक हिस्सा था कि मेरे लोगों को मैं वो शक्ति दूंगा कि वो धन प्राप्त करेंगे. कैसे कोई कह सकता है मैं गरीबी में जीवन जीऊंगा, जबकि वचन कहता है प्रभु ने हजारों साल पहले जो योजना बनाई थी उसमें था कि मेरे लोगों को मैं सामर्थ्य दूंगा, शक्ति दूंगा कि वो क्या करेंगे? धन को प्राप्त करेंगे. मुझे चाहिए वो शक्ति. आमेन. कि जरा पाहिजे ती शक्ती. प्राइज द लॉर्ड. नाही गुपित धन नाही. ओके, खाली नीचे गाडलेला कुणी तर सांगेल बोकडा घेऊन या, कोंबडी घेऊन या, माग माग तर लेकरांना बली करत होते. राईट. काही वर्षांपूर्वी, 15-20 वर्षांपूर्वी पूर्ण महाराष्ट्रात है ना नरबळी. कशासाठी? गुप्तधनसाठी. ते गुप्तधन नाही, एक धन नहीं देना परमेश्वर. हेलो, प्रभु क्या नहीं देगा? धन. धन को प्राप्त करने की शक्ति देगा. क्या देगा परमेश्वर? नहीं तो फिर हम लोग प्रार्थना करें प्रभु मला तू धन दे. अचानक 1 किलो सोनं माझ्या उशाखाली येऊ दे, असं नाही होणार. गोल्डन रेड आफ्रिकामध्ये एका पाळकाने केलं, लोक लगेच ते सोनं उचलायला निघाले. वो नहीं, वो प्रभु का योजना नहीं. ऐसे प्रभु काम नहीं करता है ना. आपल्याला वाटतं असं व्हावं म्हणून. मला वाटतं अशी बॅग भेटावी मला, जसं पिक्चर मध्ये कोणाची हरवती बॅग, 5 करोड़ 2 करोड़, लाइफ सेटल हो जाएगी, ऐसा लगता है. प्रभु ऐसे काम नहीं करता. ये अचानक से आपके अकाउंट में पैसे भेज देगा. नो, वो गलती से आ सकते हैं. किसी का अकाउंट नंबर मिस होगा, यूपीआई मिस होगा, तो प्रभु की वो तरीका नहीं. प्रेज द लॉर्ड. और खोट्या शब्दांना बळी जाऊ नका. Bluetooth mode. काही लोक म्हणतात आमच्या सेवेमध्ये इतके इतके पैसे द्या म्हणजे देव तुम्हाला इतके इतके रिटर्न देईल. नो, ये रियल इस्टेट बिजनेस नहीं है, शेयर मार्केट नहीं है चर्च. हालेलुया. वो बिजनेस उधर बाहर, स्टॉक एक्सचेंज, शेअर मार्केट. देव हे नाही सांगत की मी पैशाचा पाऊस पाडेल, है ना, सोन्याची मुर्गी अंड देणारी. नो, त्या स्टोरी बाइबल मध्ये सपोर्ट करत नाही. प्रभु कहता है दूसरे शब्दों में, मैं तुमको धन प्राप्त करने का अनुग्रह दूंगा. मी तुम्हाला धन प्राप्त करायची कृपा देईल. हालेलुया. मी तुम्हाला धन प्राप्त करायची काय देईल? शक्ती देईल. धन प्राप्त करायची काय देईल तुम्हाला? मी सामर्थ्य देईल. म्हणून समृद्धी हा कराराचा भाग आहे. आपण माझ्या प्रियांनो, आपले पूर्वज किती जरी गरीब असले, आपण जरी गरिबीत असलो, परंतु हे वचन ऐकून आपली झोप उडाली पाहिजे. Praise the Lord. हे वचन ऐकून आपण आपली झोप उडाली पाहिजे की प्रभू तू लिहिलेलं आहे अनुवाद अध्याय 8 वचन 18 मध्ये की परमेश्वर तुझा देव तुला धन प्राप्त करण्याची शक्ती देतो. मला ती शक्ती दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
मला ती काय कर शक्ती दे. आज कितीतरी लोक काय काय कोर्स करते माहिती तुम्हाला? पैसे कसे कमवायचे, बिझनेस कसा करायचा, ऑनलाईन आता सगळं ऑनलाईन झालं. AI मध्ये कोर्स करते सगळे लोक, बिझनेस कसा वाढवायचा, आहे की नाही? त्या सगळ्या गोष्टी शिका, पुस्तकं वाचा. रिच डॅड पुअर डॅड खूप फेमस पुस्तक आहे, ते वाचा. परंतु सर्वोपरी लक्षात ठेवा, हा देव आहे जो मला धन प्राप्त करायची सामर्थ्य देतो. आमेन. जरूर शिका, बिझनेस करा, प्रेज द लॉर्ड, नोकरी करा, गव्हर्नमेंट मध्ये, प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये, IT इंडस्ट्री मध्ये, मोठ्या मोठ्या पदामध्ये जा. परंतु अल्टिमेटली विसरू नका की हा देव आहे जो मला कृपा पुरवतो. ही जगातलं ज्ञान नाहीये, माझी वशिले नाहीये, माझी पोहोच नाहीये की तो आहे म्हणून मला नोकरी लागेल, तो माझा काकाचा हा फलाना तो मला नोकरी लावल. नाही, मला देवाची कृपा पाहिजे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो प्रभु बोलता है कि मैं तुझे क्या करूंगा, धन प्राप्त करने की शक्ति दूंगा, जेणेकरून तो आपला करार स्थापित करेल. पण एक सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? की देवाने ही शक्ती त्याच्या करारामध्ये दिलेली. हॅलो, देवाने शक्ती कशात दिली? त्याच्या करार. सगळ्यांना मला करारात दिलेली शक्ती. ही शक्ती तुम्हाला कराराच्या बाहेर भेटणार नाही, कारण की देवाला दरिद्र आवडत नाही. आणि दरिद्री लोक बहुतेक वेळा व्यवस्था किंवा करार तुटण्यामुळे दरिद्री आपल्या जीवनात येते. प्रेज द लॉर्ड. अतिशय जास्त कर्जात डुबणं हे देवाची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. अतिशय जास्त कर्जामध्ये डुबणं ही देवाची इच्छा. आपलं जीवन सतत मागण्यामध्ये जावं ही देवाची इच्छा नाही. आपलं जीवन गरिबीमध्ये जगणं ही देवाची इच्छा नाहीये. मग देवाची इच्छा काय आहे? की त्याच्या लोकांनी कोणती शक्ती प्राप्त करावी? त्या लोकांनी विसरले, तुम्हाला धन कसं काय मिळेल? कोणती शक्ती प्राप्त करावी? धन प्राप्त करायची. कोणती शक्ती? असं वाटतं ती पाहिजेच नाही आम्हाला. ठीक आहे, मला तर पाहिजे, मला ती शक्ती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. धन प्राप्त करायची. कारण की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जरी काही करून ठेवले नाही, माझ्या देवाने माझ्या पूर्वजांसाठी करार करून ठेवलेले. आमेन. तो इसलिए किसके पीछे लगना चाहिए? उनके पीछे कि जो मुझे शरीर की जमीन देंगे, दुनिया की जमीन देंगे, प्रॉपर्टी देंगे, या मेरे प्रभु के पीछे जिसने मेरे लिए ऑलरेडी वाचा बांध के रखी. ये चॉइस हमारी. प्रेज द लॉर्ड. ये चॉइस किसकी है? हमारी. शक्ती परमेश्वर देतो. देवाला दारिद्र्य आवडत नाही. देव म्हणतो, अनुवाद 28:3 मध्ये वाचू आपण. अनुवाद 28:3. अनुवाद 28:3. तुम्हास तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. तुम्हास तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही शहरामध्ये आशीर्वादित असाल, शेतामध्ये आशीर्वादित असाल. म्हणजे राहत्या ठिकाणी आणि काम करत्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. आता शेती सगळ्यांची, पण ऑफिस आहे, बिझनेस आहे, नोकरी, काम करण्याची जागा आहे. तर देव म्हणतो की तू तुझ्या घरामध्ये आशीर्वादित होशील, तुझ्या नगरामध्ये आशीर्वादित होशील, आणि तू तुझ्या शेतामध्ये पण काय होतील? आशीर्वादित होशील. प्रियांनो, हे वचन ज्यावेळेस मला मिळालं, मी पर्सनली माझ्या फॅमिलीकडून सगळी अपेक्षा संपवली. मी प्रॅक्टिकली, कारण की
आमच्यासाठी किंवा आपल्यातल्या बऱ्याच लोकांसाठी आपल्या फॅमिलीने प्रॉपर्टी सोडली नाही, बरोबर की नाही? कोई है त्याच्या नावावरती खूप मोठी जमीन ठेवलेली आहे? नहीं है कि नहीं? सो क्या होता है, हम लोग उनको दोष देते हैं, अरे मेरे लिए क्या किया, मेरे लिए कुछ किया नहीं। प्रभु ने मुझसे बात करी, तुम दूसरों पे क्यों डिपेंड हो रहे हो? तुम्हारा पिता कौन है? मैं हूं। धन प्राप्त करने की, आशीर्वाद देने की शक्ति मैंने मनुष्य में नहीं, मैंने मेरे लोगों को दिया है, संसार में नहीं। और चर्चला येणारे सगळे लोक धन प्राप्ती करण्याची शक्तीने परिपूर्ण असणारे पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्यातला कोणीच गरीब नसला पाहिजे. हाऊ नाईस. प्रेज द लॉर्ड. यस. का? कारण की देवाची इच्छा है. मेरे परिवार ने मुझे गरीबी दी होगी, मेरे परिवार ने मुझे कर्जा दिया होगा, मेरे परिवार ने मुझे शाप दिए होंगे, लेकिन यीशु ने मेरे लिए समृद्धि की योजना दी है. यीशु ने हजारों सालों पहले मेरे लिए आशीषित कि तू तेरे नगर में आशीषित होगा, तू तेरे खेत में, खलिहान में तू आशीष पाएगा. तो उस योजना पे मैं अमल करूंगा. प्रेज द लॉर्ड. पण ती आशिष, ती शक्ती कशामध्ये? कशामध्ये ती शक्ती? करारामध्ये. सगळ्यात मला करारामध्ये. प्रेज द लॉर्ड. कोणता करार हे आपण पुढच्या रविवारी किती लोकांना जाणून घ्यायचा कोणता करार. हालेलुया. हम जानना है क्योंकि एक हफ्ते में मेरी प्रार्थना है हमारे जीवन में एक शाप टूटता चाहिए. प्रेज द लॉर्ड. एक हफ्ता एक शाप प्रभु तोड़ सकता है. यदि वो मेरे जीवन में कर सकता है, आपके जीवन में भी करे. हालेलुया. और जब आपका विश्वास प्रभु पे आ जाएगा, आपको किसी इंसान की जरूरत नहीं पड़ेगी. परमेश्वर लोगों को आपके लिए खड़ा करेगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु दूतों को भेजेगा, वो आके आपकी सेवा टहल करेगा. जस्ट ट्रस्ट द वर्ड ऑफ गॉड. प्रभु के वचन पे विश्वास करो. इसी विश्वास पे वचन करके हम लोग यहाँ तक पहुंचे हैं, नहीं तो हम सेवकाई नहीं कर पाते. प्रेज द लॉर्ड. हमारा जीवन आप सबके सामने खुला है. वैजापूर में अभी 3 साल जून मध्ये आपल्याला होते. प्रेज द लॉर्ड. एका पण रुपयाचा सपोर्ट शिवाय आजपर्यंत सक्सेसफुली अपना चर्च चल रहा है, मिनिस्ट्री चल रही है और बढ़ेगी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2 जगह के रेंट हम लोग दे पाते हैं, चर्च का रेंट, घर का रेंट. धन प्राप्त करने की सामर्थ मैंने प्रभु से मांगा. प्रभु मला ती शक्ती दे, मी गरीब राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी कोणाला दोष पण देणार नाही. माझा पिता तू आहे आणि तुझ्या वचनावरती मी विश्वास करतो. मला काहीच नाही, काहीच नाही. डॉक्टर सेगी सांगतात साऊथ आफ्रिकेमध्ये ते खूप गरीब होते. इतके गरीब होते की गरीब लोक पण त्यांना गरीब म्हणून चिडवायचे, इतके ते गरीब होते. सूरजने ऐकलेले त्यांना किती वेळेस युट्यूबवरती त्यांचे मेसेज. खूप गरीब होते ते. शाळेत जायचे पायी पायी, गरीब वस्तीत राहायचे, तर ते गरीब लोक त्यांना दगड मारायचे. डॉक्टर साहेब पत्थर फेकते थे उनके ऊपर क्योंकि ये गरीब है, गरीब है. शाळेत जात राहिले, बसने जायचे, पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचे, मूर्ती पूजेमध्ये होते, अंधकारामध्ये होते. प्रभू त्यांना कळाला, प्रभू मध्ये आले. ते पहिले व्यक्ती त्यांच्या पूर्ण खानदानमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर झाले. साऊथ आफ्रिकेमध्ये टॉप 10 डॉक्टर्स मधले ते झाले. शिक्षण केलं, डॉक्टर बन गए और उसके साथ साथ प्रभु का वचन उनके पास आया. एबीसी करिकुलम लिखा, पास्टर झाले, डॉक्टर पण, पास्टर पण, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट,
दिवसा मिनिस्ट्री, रात्री हॉस्पिटलमध्ये काम करायचं, रात्रंदिवस काम केलं. आज डॉक्टर सैगीचा डर्बन मध्ये इतकी महाग प्रॉपर्टी आहे, ज्या ठिकाणी मी राहून आलो 4 दिवस. तुम्हाला फोटो पण पाठवले होते. समुद्राच्या किनारी त्यांचं खूप मोठं घर आहे, डॉक्टर सैगीचं. समुद्राच्या किनारी डर्बन शहरामध्ये त्यांचे अनेक घर आहे. सगळ्यात श्रीमंत जागेमध्ये त्यांचं घर आहे, माउंट एशमध्ये. 2 घर गेस्ट हाऊस आहे, की बाहेर देशातून कोणी पास्टर गेले तर त्या ठिकाणी ते फ्री मध्ये राहू शकतात. एक घर त्यांनी त्यांच्या आत्मिक पुत्रांना देऊन टाकले. पूर्ण जगभरामध्ये फ्लाईटने जातात, ट्रॅव्हल करतात. रिसेंटली भारतामध्ये आले, पण तो व्यक्ती म्हणतो की आम्ही लहानपणी खूप गरीब होतो, पण मी देवावरती विश्वास ठेवला. आणि आज ते सांगतात त्यांचे जे कलिग्स आहेत, डॉक्टर्स आहेत, आज ते सगळे डॉक्टर्स आहेत. डॉक्टर सैगी आता डॉक्टर की करत नाही, पूर्णपणे पाळकीय सेवा करतात. पण ते म्हणतात की जितके माझ्यासोबत ते शिकलेले त्यांच्यापेक्षा जास्त महाग गाडी माझ्याकडे, मर्सिडीज, BMW, काय सगळ्या गाड्या त्यांच्याकडे. मग त्यांच्या जीवनाकडे पाहून मला ह्या वाचण्याची आठवण झाली की संपत्ती ही जगात नाहीये, देवाच्या राज्यात आहे. म्हणून आम्ही जीव तुडून का सांगतो, बाबा चर्चला या, चर्चला या, कारण की आशीर्वाद त्या ठिकाणी दडलेले आहे. आशीर्वाद जगात नाही, जग मेहनत आहे, जगात घाम गाळलाय, रक्त गाळलाय, समस्यांना तोंड देणं, पण खरा आशीर्वाद देवाची उपस्थिती. ज्यावेळेस आपण चर्चला येतो, देव त्याची इच्छा आपल्याला सांगतो. आता ही योजना बाकीच्यांना माहित नाही जे घरी बसले, पण तुम्हाला आणि मला माहित आहे की देवाची योजना माझ्यासाठी, देवाची योजना माझ्यासाठी गरीब राहायची नाहीये, परंतु धन प्राप्त करायची. म्हणून आतापर्यंत प्रियांनो, आज निर्णय घ्या की प्रभू, आज जी पण माझी परिस्थिती आहे मला तिथून उंचावरती घ्यायचं. होईल सगळ्यांची प्रार्थना. येस, इट इज पॉसिबल. प्रभू डॉक्टर सैगीच्या जीवनात करू शकतो, पास्टर जुडीच्या जीवनात करू शकतो. पास्टर जुडी पण खूप गरीब परिवारातून आलेले, खूप गरीब परिवारातून. मे मध्ये तुम्ही त्यांना भेटता. आज त्यांच्याकडे सगळं काही, त्यांच्या घरामध्ये जितके लोक सगळ्यांकडे घर आहेत, संपन्न आहेत, आणि स्वतःच्या पैशाने आपल्या देशात येतात, मिनिस्ट्री करतात, वापस चालल्या जातात. कोणावरती 1 रुपयाचं कर्ज करून जातात. त्यांच्याच पावलावरती पाऊल आम्ही पण टाकतो. म्हणून देव या ठिकाणी घेऊन आला, आणि आय बिलीव्ह येणाऱ्या वर्षामध्ये आणखी नव्या लेवलवरती घेऊन जाणार, कारण की मला त्याची कृपा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला अशी बिझनेस आयडिया देईल जे सक्सेसफुल. देव बसले बसले आशीर्वाद देणार नाही. ती शक्ती बसले बसले येईल का, की ओके आता मी वचन ऐकलं, आता मी जातो घरी आणि मी बसतो आणि प्रार्थना करतो, प्रभू मला तू शक्ती दे. नाही देणार. तो तुम्हाला आयडिया देईल. हालेलुया. तो तुम्हाला कृपा पुरवेल. तुम्ही थोडं काम करताल, पण जास्त इन्कम परमेश्वर तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच प्रभूची योजना आहे त्याच्या लोकांसाठी, की माझ्या लोकांनी रात्रंदिवस गाढवासारखं काम करू नये आणि पैसा 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 करू नये, परंतु थोडं काम करा, जास्त वेळ माझ्यासोबत स्पेंड करा, मी तुम्हाला त्याचा मोबदला देईन. दॅट इज आवर गॉड. प्रेज द लॉर्ड. काम करा, जरूर शेतात काम करा, बिझनेस करा, मेहनत करा, आम्ही पण करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु अल्टिमेटली आपली पूर्ण कमिटमेंट ही परमेश्वरासाठीच आहे, त्या कामासाठी नाही, त्या सॅलरीसाठी नाहीये, त्या पैशासाठी नाहीये. म्हणून धन्य आहे ते लोक जे रविवारी सगळे कामं सोडून देवाच्या मंदिरात, ते खरे आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही चर्चमध्ये फक्त रविवारी आज चला नाही, तुमचं प्रेम दाखवते मी तुम्ही देवाकडे. हालेलुया. आपण पारंपरिक ख्रिस्ती नाही, चला आज रविवार आहे, आज आपण चर्चमध्ये जाऊ, आज आपण कम्युनियन घेऊन नाही. आपण ह्यासाठी येतो की प्रभू मी तुझ्या मंदिरात येतो, कारण की तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस. यू आर इम्पॉर्टंट फॉर मी. आमेन. मला इम्पॉर्टंट आहे प्रभू, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट, महत्वपूर्ण आहे.
लांब होतं काही लोकांचं, पण लक्षात ठेवा तुमचं हे बलिदान धन प्राप्ती करायचं सामर्थ्य तुम्हाला देणार. आणि तुम्ही इतक्या पुढे जाल, तुमच्या लोकांच्या इतक्या पुढे जाल की नंतर सगळं मागं वळून पाहताल, सगळे मागं राहतील, पण तुम्ही प्रभूच्या राज्यात पुढे गेलेले दिसाल. माझा परमेश्वर गरिबी मिटवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण की मिस्रमध्ये ज्यावेळेस हे लोक गुलामीत होते, हे फारो ज्यावेळेस त्यांना देईल त्यावेळेस त्यांना मिळायचं. फिरोन ज्यावेळेस काहीतरी त्यांना देईल मोबदला, हाणून मारून सगळं, मग त्यांना काहीतरी भेटेल. आज पण बरेच लोक तसं जीवन जगत आहे, कोणीतरी देईल म्हणून त्याच्यावरती डिपेंड. आपलं डिपेंडन्स कोणावरती? आपला भरोसा कोणावरती? प्रत्येक काम करण्याच्या पहिलं कोणाच्या हातात समर्पित करायला पाहिजे? देवाच्या. एखादा कोर्स करायचा, प्रभू हा कोर्स मला करायचा, पण तू मला ज्ञान दे, ह्याच्यातून मी पुढे जाईल, मी तुझं नाव माझ्यासोबत वरती कर. हालेलुया. आपल्या लेकरांना शिकवायला पाहिजे की मोठा ऑफिसर हो, कारण जितका मोठ्या पदावर तू जाशील देवाचं नाव तू तितक्या उंच घेऊन. आपल्यातून कोणीतरी बिझनेसमॅन झाला पाहिजे. जितका श्रीमंत तो होईल तितका जास्त देवाच्या राज्यासाठी तो काहीतरी करू शकेल. आमेन. आणि आपल्या मिनिस्ट्रीमध्ये अनेक मुली युपी मध्ये ते ऑलरेडी हे काम करतात कित्येक वर्षांपासून. हे वचन ऐकून हे फार पूर्वी मी शिकवलेले त्यांना कोविडच्या टायमामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की भैया कोई म्हणाला मी गव्हर्नमेंट जॉबला करेल, किसी ने बोला मैं IAS ऑफिसर बनूंगी, प्रभू के राज्य की. आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण हे वचन ऐकून आता आमचं जीवन आम्ही प्रभूच्या राज्यासाठी, की सेवा फक्त पाळकाचं काम नाहीये, सेवा हे प्रत्येक मेंबरचं. हालेलुया. आपण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने देवाची सेवा करू. विश्वासात, धन संपत्तीने, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या कौशल्याने, आपण आपल्या टॅलेंटनुसार, आपण आपले वेळ देऊन, आपण चर्चमध्ये आपली सेवा देऊन, म्हणजे झाडू मारणं का असं ना, सेटअप करणं का होईना, छोट्या छोट्या कामाने आपण देवाची सेवा करू शकतो. हालेलुया. का? कारण की देव मला ती कृपा देतो. म्हणून वैजापूरमध्ये आपल्या मंडळीमध्ये ही कृपा आली पाहिजे. तुमच्या जीवनात ही कृपा दिसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की ज्यावेळेस लोक तुमच्याकडे पाहतील म्हणे की खरोखर याच्याकडे ही शक्ती आली कुठून, मग तुम्ही म्हणाल की मी काही नाही केलं, मी देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि जसं देव मला सांगत गेला तसं मी करत गेलो. पण मी प्रभूला कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही. मी प्रभूला सगळ्यात पहिलं स्थान दिलं. आमेन. मैंने प्रभु को हमेशा पहला स्थान दिया. मैंने कभी चर्च बिना वजह छोड़ा नहीं. मैंने कभी भी मेरा देना रुका नहीं. मैंने मेरा समय प्रभु को देता गया, मैं मेरा जीवन प्रभु को देता गया. और प्रभु मेरे, कारण की वही वचन कहता है प्रथम त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता, त्याचा शोध घ्या, म्हणजे जगातल्या सगळ्या वस्तू तुमच्या मागे येतील. हे जीवन मला जगायचं की जगात जगायचं ते जीवन. हालेलुया. ते जीवन आपण जगायला पाहिजे. आणि तो सफल आहे, तो विश्राम आहे. मी काम केली, मी पेरलं, प्रभूच्या हातात सोपलं, आता मी आरामशीर झोपले. हालेलुया. मला टेन्शन नाही, कारण की पाऊस पाडणारा माझा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस ती बी येईल, पहिलं फळ येईल, मी कोणाला देईल? का? कारण की त्यांनी ते मला दिलं. आणखी आशीर्वाद, आणखी निश्चित करा. मी पहिलं फळ देवाला दिलं, आता बाकी सगळे फळ आशीर्वाद देतो. कारण की ते पहिलं बाकी सगळ्यांना काय करतं? शुद्ध. हा देवाचा नियम, हा कुठलाही व्यक्तीचा नियम नाहीये. ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या, आपण काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षामध्ये देव आपल्याला धन प्राप्त करण्याची कृपा देईल. या आपण डोळे बंद करून प्रार्थनेसाठी सगळ्यांनी मिळून प्रार्थना करू. डोळे बंद करू. देवाच्या उपस्थितीमध्ये प्रभूला आपण मागू की हे प्रभु, वो सामर्थ्य मुझे दे, वो कृपा तू मुझे दे, वो शक्ति मुझे दे प्रभु, कि मैं धन को प्राप्त कर सकूं, मैं गरीब ना रहूं,
लेकिन आपकी वाचा के अनुसार जो शपथ आपने